ऐका हो ऐका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी आणि पदवी पर्यंत शिकताना तुमच्या आयुष्यातील किमान 22 ते 23 वर्ष शिक्षणासाठी घालवता. एवढे शिकूनही जर तुम्हाला नोकरी लागली नसेल किंवा लागत नसेल तर मग एवढं शिकलात कशाला? मग तुमच्यात आणि तुमच्या शेतात किंवा घरी काम करणाऱ्या मजुरामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक बदलवू शकतो तुमच्या गरिबीची स्थिती आणि आयुष्याचा विस्तार? टेंटर करून बघा, पटलं तर लावा, नाहीतर राहू द्या. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण विषय गणित याचा प्रकरण आज घेणार आहोत आपण. चक्रवाढ व्याज किंवा CI काढणे म्हणजे चक्रवाढ व्याज काढणे याचा प्रकार दुसरा आहे. याच्या अगोदर आपण व्हिडिओ भाग 8 पर्यंत चक्रवाढ व्याज काढणे, परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे चक्रवाढ व्याज काढणे किंवा अवघड प्रश्नांचे चक्रवाढ व्याज काढणे हे आपण मागे शिकलेले आहोत. आता व्हिडिओ भाग 9 आहेत आणि प्रकार आहे दुसरा, रक्कम काढणे म्हणजेच काय, प्रिन्सिपल म्हणजेच P काढणे. याचा प्रश्न पहिला आहे बघा. पहिला प्रश्न काय म्हणते, एका विशिष्ट रकमेवर 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 2648 रुपये चक्रवाढ व्याज मिळते तर ती रक्कम कोणती? हा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलता. पर्याय दिले ते 4000, 8000, 6000 आणि 9000. बघा काय होता, तर प्रश्न होता बघा 10% वार्षिक दराने आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे बघा P म्हणजेच काय, रक्कम. आणि काय काय दिलेलं आहे आपल्याजवळ, तर CI दिलेला आहे आपल्याजवळ म्हणजे चक्रवाढ व्याज दिलेला आहे 2648. त्यानंतर R दिलेला आहे म्हणजेच काय, दर दिलेला आहे 10% आणि दर दिलेला आहे आपल्याजवळ 10% आणि अजून काय काय दिलेलं आपल्याला, तर टाइम किंवा N दिलेला आहे आपल्याजवळ 3 वर्ष. ओके. आणि आपल्याला काय म्हणते, P काढा म्हणजेच काय, प्रिन्सिपल काढा. मग काय करायचा, तर बघा प्रिन्सिपल पण आपण सर्व मी काय म्हणतो तुम्हाला वेगळा सूत्र काही लावायचं नाही. बरेच यूट्यूब चॅनल आहेत ज्याच्यात तुम्हाला वेगळा सूत्र वापरावं लागते P काढायसाठी, पण आपण CI आणि P काढण्यासाठी सुद्धा काय करणार, चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आणि प्रिन्सिपल काढण्यासाठी म्हणजेच मुद्दल काढण्यासाठी आपण एकच सूत्र वापरणार आहोत. एकमेव चॅनल आहे. तर बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे तुम्हाला माहीत झालेलं आहे. आता सूत्र कोणता लावणार आहे आपण, तर आपला सूत्र पण तेच आहे. सूत्र कोणता आहे आपला, तर CI बरोबर P कंस मोठ्या कंसात लहान कंस अधिक 1 अधिक R/100 आणि यात लहान कंस पूर्ण घातांक N वजा 1. बस हा सूत्र लावणार आहे. आता बघा, आता तुम्हाला सांगतो CI मग किमती ठेवू आपण. CI किती दिलेला आपल्याला, CI दिलेला आहे बघा आपल्याला 2648 लिहून टाका बरोबर. P नाही दिलेला आहे म्हणून जसा तसा P. आता हे काय, तर लहान कंस जसा तसा, मोठा कंस जसा तसा. आता बघा आता काय करायचं आहे, तर 1 अधिक R किती आहे, 10% आहे यार. ओके. त्यानंतर परत 100/N म्हणजे घातांक किती आहे, 3 वर्ष. त्यानंतर वजा 1 करू. आता बघा सगळ्यात अगोदर हा कंस सोडवू आपण. हा सूत्र कसा सोडवायचा आहे आपण व्हिडिओ 8 पर्यंत पाहत आलेलो आहोत. तर मी शॉर्टकटमध्ये सोडवतो बघा. 2648 बरोबर P कंसात 100 × 100 अधिक 10 110/100 लहान कंस पूर्ण घातांक 3 वजा 1. का 3, कारण 3 वर्ष दिलेलं आहेत. परत 2648 बरोबर P कंसात लहान कंस. आता याचा काय काळा म्हणते ते घन काळा. मग काय करायचं आहे, घन म्हणजेच 3 वेळा गुणायचं आहे. मग 110/100 गुणिला 110/100 गुणिला 110/100. ओके. वजा 1. आता बघा 2648 बरोबर P वजा आपले इथं. आणि आता हे 0 कटणार, 1 0 कटणार, 1 0 कटणार पुढच्या स्टेपमध्ये. ओके. आलं का लक्षात, का कटणार, कारण उभा भाग द्यालो आपण. मग इथं राहणार बघा 11/10 गुणिला 11/10 वजा 1. ओके. आला लक्षात. आता 2648 बरोबर P कंसात 11चा घन म्हणजे 11ला 3 वेळा गुणायचा आहे. म्हणजे 11 गुणिला 11 गुणिला 11 केला तर 1331 भेटणार आपल्याला. लिहून टाका. 10ला 3 वेळेस गुणला म्हणजे 10 10 100 100 10 1000. मग 1000 लिहून द्या, वजा 1 करून टाका. ओके. समजते का. आणि 2648 असेल तशी P जसा तसा. आता याची वजाबाकी करायची. मग काय करायचा,
तर मी हे सांगत नाही कशी वजाबाकी करायची, कारण मी व्हिडिओ भाग 8 पर्यंत तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे, एकदम बेसिकपासून तुम्हाला शिकवलेलं आहे. तर बघा, जरी तुम्हाला हे येत नसेल सोडवा तर तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा असे व्हिडिओ पहा आपले प्लेलिस्टवर जाऊन, त्याच्यात तुम्हाला समजणार. तर बघा मी शॉर्टकटमध्ये करतो. 1331 मधून 1000 गेले म्हणजेच काय 331 उरले, छेदात 1000 तसे तशी वजा 1. त्यानंतर 2648 बरोबर पी कंसात, सॉरी हे एक वजा करलं घ्या ना आपण. हो, आता कंसाचा अर्थ काय होतो? गुणाकार. मग गुणाकार 331/1000. ओके, आता इथं लिहितो बघा. समजते का तुम्हाला? आता बघा, आता या दोघांच्या मधात काय, या दोघांच्या मधात म्हणजेच काय पी गुणीला 331/1000. ही पूर्ण संख्या आहे, ही अपूर्ण संख्या आहे, अपूर्णांक संख्या, आणि इथं काय पी आहे गुणीला. या दोघांचा गुणाकार आहे. पण गुणाकार करता येते का? तर गुणाकार करता येत नाही. मग कसा लिहायचा? तर डायरेक्ट गुणाकार कसा होणार? याचा गुणाकार असा होणार बघा, 2648 बरोबर पी आणि 331/1000 असा होणार आहे. आणि इथं सी आय जसं तसा लिहू आपण. सी आय काढायलो, सॉरी सी आय नाही, पी काढायलो ना आपण, मग कशाला लिहायचं तसं राहू द्या. आता बघा मग काय करायचा? आता या दोघांचा गुणाकार आलेला आहे, आता बरोबर आहेत. आता ही वेगळी हे संख्या आणि हे संख्या बंच झाला. बंच म्हणजे काय? समूह झाला, कारण हे सोडवता येत नाही आपल्याला. पी 331/100 हे सोडवता येत नाही, कारण गुणाकार केला आपण, गुणाकार आपण इथं लिहिलेला आहे. आता पुढं काय करायचा? तर हे बघा आता आलेलं आहे बरोबरचा चिन्ह. तर कोणत्याही दोन संख्येत किंवा कोणत्याही एक अक्षर किंवा एक संख्या यांच्या मधात जर बरोबरचा चिन्ह आला, याचा अर्थ काय होतो? तर भागाकार होतो. मग भागाकार लिहून टाकू बघा, 2648 याच्या छेदात, याला असं जरी लिहिलं तुम्ही छेद 1000 तरी चालते. आता बघा, आता भाग द्यायचा. मग काय करायचा? तर बघा याने भाग देऊ आपण. हे काय होणार? आता भागाकाराच्या भागाकारात जर असेल, लक्ष द्या मी काय म्हणतो, जर एखाद्या संख्येच्या भागाकारात जर अपूर्णांक संख्या असेल किंवा एखाद्या अंशाच्या छेदात जर अपूर्णांक संख्या असेल, जसा बघा समजा 2 हे काय पूर्ण संख्या आहे. आता याला भागीला आपल्याला काय करायचं आहे? तर 10/20 करायचं आहे. म्हणजेच काय? तर हे भाज्य कोण आहे याच्यातला? म्हणजेच काय? तर बघा हे कसं आहे? 2/10/20 असा होणार भागाकार. मग याचा जो भाज्य आहे, भाज्य कोण आहे? 2 आहे इथं, आणि इथं भाज्य कोण आहे? तर इथं 2648 भाज्य आहे, आणि भाजक कोण आहे इथं? तर इथं आहे 10/20. 10/20 काय आहे? भाजक आहे. तर इथं भाजक कोण आहे? पी 331/100 हे काय? भाजक आहे. आलं का लक्षात? तुमच्या कसा मी मांडणी केली तर? ओके, आता का सोडवायचं बघा, कारण एकदम बेसिकवर आपण सांगतो. मग काय करायचं? आता तुम्हाला माहिती आहे, पण नियम काय म्हणते? जर छेदाच्या छेदात असेल, म्हणजे भागाकार हे छेदातला छेदात असेल, तरी वरचा गुणाकारात जाणार. जे छेद आहे, जो अपूर्णांकाचा जो छेद आहे तो काय होणार? छेद तर हे पूर्ण आहे, छेद तर हे पूर्ण आहे, पण याचा जो छेद आहे किंवा याचा जो काय म्हणतात त्याला भाजक आहे, जसा ही संख्या आहे. आता ही संख्याचा अर्थ काय? 331/100. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ होतो असा. मग याच्यात जो भाजक आहे, याच्यात जो कोण आहे? तर भाजक आहे. तर जो भाजक आहे तो काय होणार? वरी गुणाकारात जाणार. मग गुणाकारात लिहून टाका 1000ला. ओके, पुढच्या स्टेपवर. हो, तर 2648 गुणीला 10,000 छेद 331 आणि हे पी जसंच तसा. आलं लक्षात? आता बघा मग भाग देऊ आपण. तर 331 गुणीला 8 करू बरं. 331 गुणीला 8 करू तर 8 × 8 3 × 8 24 24 4 हा 4 2 3 × 8 24 25 26 आला 66 म्हणजे 331 का 331 331 8 2648. ओके, आता लिहून टाकू 8 गुणीला 1000 छेदात पी. लक्षात आलं का कसं सोडवायलो मी? ओके, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटवर सांगू शकता, आपण याच्यात काय समजून सांगू. मग याचा गुणाकार करू आता डायरेक्ट. तर 8000 लिहून टाकू. ओके, किती लिहायचे? 8000 छेदात पी. आता तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय. जसा ऐकून घ्या, जसा बरोबरला आपण काय केला होता? डिवाइड केला होता. म्हणजेच काय? तर ही संख्या याच्या खाली घेतली होती का? कारण बरोबरचा अर्थ काय होतो? भागीला. मग याचा अर्थ काय बरोबरचा? तर भागाकाराचा अर्थ काय होतो? बरोबर. मग काय करायचं आहे? तर यालाच आपण असं लिहू शकतो, पी बरोबर 8000. आलं का लक्षात? कारण इथं काय होता? इथं बरोबरचा चिन्ह होता, म्हणून आपण काय केला? डायरेक्ट भागाकारात टाकला. मग इथं काय भागाकार आहे, मग इथं बरोबरचे चिन्ह टाकलं आपण. आलं लक्षात कसं सोडवलं?
मग पी बरोबर इथं काय 8,000, मग 8,000 आहे का ऑप्शनमध्ये, तर आहे पर्याय क्रमांक 2 याचा काय उत्तर बरोबर आहे. आलं का लक्षात? ओके, आता दुसरा प्रश्न बघू. बघा आता दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय म्हणते बघा, एका रकमेचे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 210 रुपये होते, तर ती रक्कम कोणती? हा प्रश्न पालघर जिल्हा पोलीस भरती 2016 मध्ये विचारण्यात आला. पर्याय दिले होते 20,000, 2100, 1000 आणि 1021 म्हणजे 1021. तर बघा कसं सोडवायचं. सर्वात अगोदर आपला सूत्र लावायचं. काय काय म्हणते, तर आपल्याला काढायचं आहे रक्कम. तर एका सूत्र लागतो याला चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आणि रक्कम काढण्यासाठी. ते आपण एका सूत्रात कन्वर्ट केलेलं आहे, वेगळं सूत्र वापरायची गरज नाही. तर बघा CI बरोबर P मोठ्या कंसात लहान कंस 1 अधिक R/100 लहान कंस पूर्ण घातांक N वजा 1. ओके, CI किती दिलेला आहे आपल्याला? CI चक्रवाढ व्याज 210 बरोबर P लहान कंस अधिक 1. R किती दिलेला आहे? 10% छेदा 100 आणि N किती दिलेला आहे? 2 वर्ष वजा 1. ओके, 210 बरोबर P कंसात आता 100 का 100 अधिक 10 बरोबर 110/100 2 वजा 1. ओके, 210 बरोबर P कंसात लहान कंस. आता याच्यात 2 वेळा गुणाकार करायचा. 110/100 गुणिला 110/100. ओके, वजा 1 करायचा आहे. त्यानंतर 210 बरोबर P, त्यानंतर 1 0 1 0ला कटणार म्हणून 11/10 गुणिला 11/10 वजा 1. ओके, आता 210 बरोबर P आणि 11चा वर्ग किती होते, तर 11चा वर्ग होते 121. तर 121/10चा वर्ग 100 वजा 1. ओके, आता 121 मधून जर आपण 100 काढली तर 21/100 उरणार आहेत. त्यानंतर हे 210 बरोबर P गुणिला 21/100. ओके, आता समजते का कसं सोडवायलो मी? काय अडचण असेल तर कमेंटवर सांगू शकता. ओके, एकदम सोप्या पद्धतीने सोडवत आहे. त्यानंतर 210 बरोबर आता हे काय गुणाकार आहे, मग यांचा गुणाकार केला P गुणिला 21/100 केला तर किती होणार? P 21/100. ओके, त्यानंतर किती आहेत? 210 बरोबर P 21/100. आता हे काय, हे पूर्ण एक संख्या झालेली आहे, हे पूर्ण संख्या झालेली आहे. आता हे दोन याच्या मधात काय बरोबरचा चिन्ह, याचा अर्थ याचा भागाकार आहे. मग कोणती संख्या भागाकारात घ्यावी, तर बघा जो नेहमी जो उजव्या साईडची संख्या असते ती नेहमी काय असते, तर भाजक असते, आणि जे डाव्या साईडची संख्या असते ती नेहमी काय असते, भाज्य असते. तर म्हणून 210/P 21/100 होणार आहे. आता तुम्हाला सांगितलेलं आहे जो एखाद्या संख्येच्या छेदात किंवा एखाद्या संख्येच्या किंवा एखाद्या भाज्याचा जो भाजक असतो तो जर अपूर्णांक असेल तर त्याचा जो छेद आहे तो छेद काय होणार, याचा गुणाकारात जाणार. कशाचा? भाज्याच्या. तर हे भाज्य आहे, याच्या गुणाकारात आपण घेणार आहोत याचा जो भाजक आहे भाजकाचा छेद. तर भाजकाचा छेद आहे बघा 100, मग भाज्याचा छेदात आपण घ्यायलो 100. बघा भाज्य आणि भाजक. ओके, जसा 4 आंबे 2 जणांना वाटायचे, मग भाजक कोणता आहे, तर हे भाजक आहे, हे भाज्य आहे. आलं लक्षात? तर बघा मग पुढच्या स्टेपमध्ये कशी होणार, पुढची स्टेप बघा. तर 210 गुणिला 100 भागिला 21P. आता काय होणार, 21 एका 21, 21 एका 21 बरोबर काय होणार, तर P. आता याला काय भागाकारात आहे, भागाकाराचा अर्थ काय होतो, बरोबर. मग बरोबरचा चिन्ह कसं लिहिणार आपण, तर बघा P बरोबर 1000. कारण इथं भागाकार होता म्हणून इथं काय केला, इथं बरोबरचा चिन्ह होता म्हणून भागाकारात केला. आता इथे भागाकार आहे म्हणून इथं बरोबरचा चिन्ह केला, म्हणून P बरोबर आला आपला 1000 रुपये. मग पर्याय क्रमांक 3 इथं काय उत्तर बरोबर आहे. आलं का लक्षात? पुढचा उत्तर काढू, पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा आहे प्रश्न काय म्हणते, दर शेकडा 5% दराने किती रुपये मुदलाचे 3 वर्षात चक्रवाढ व्याज हे 1261 रुपये होणार. आपल्याला दिलेला काय काय बघा, आर दिलेला आहे आपल्याला 5%. त्यानंतर अजून काय काय दिलेलं आहे आपल्याला, तर अजून आपल्याला दिलेला आहे बघा एन किंवा टी बरोबर दिलेला आहे आपल्याला 3 वर्ष. त्यानंतर चक्रवाढ व्याज म्हणजे CI दिलेला आहे आपल्याला बरोबर 61. सूत्र लावू आपण, आपल्याला काय काढा म्हणते ते, तर आपल्याला म्हणते P बरोबर किती होणार, म्हणजेच प्रिन्सिपल बरोबर किती होणार. मग काय करायचं आहे, CI बरोबर P मोठ्या कंसात लहान कंस 1 अधिक R/100 लहान कंस पूर्ण घातांक N - 1. ओके, CI किती आहेत, 1261 बरोबर
पी मोठ्या कंसात लहान कंस 1 अधिक आर किती आहे तर 5% आहे छेदात 100 लहान कंस पूर्ण घातांक n वजा 1. ओके. 1261 बरोबर पी मोठ्या कंसात लहान कंस 100 एका 100 अधिक 105 छेद 100 घातांक 3 वजा 1. ओके. 1261 बरोबर पी आता इथे 105 छेद 100ला 3 वेळेस गुणायचं. 105 छेद 100 गुणिला 105 छेद 100 गुणिला 105 छेद 100. ओके. वजा 1 करायचं आहे. त्यानंतर 1261 बरोबर पी भागिला आता याला भाग द्यायचा आहे. 5 दुनी 10 5 एका 5 5 दुनी 10 म्हणजेच तेच येणार आहेत बघा. भाग दिला तरी उभा भाग दिलेला आहे आपण. ओके. वजा 1. आता 1261 बरोबर पी आता 21चा घन काढायचा आपल्याला. मग काय करायचं आहे तर 21चा पहिले वर्ग काढू. मग काय ते 1 2 एका 2 2 दोन्ही 4 आणि 2 दोन्ही 4 441 हे काय आहे 21चा वर्ग आहे. आता परत 441ला 21ने गुणायचे कारण हे 21 राहिलेले आहे. मग काय करायचं आहे तर 1 4 4 एका 4 4 एका 4 2 एका 2 4 2 8 4 2 8. ओके. 1 6 8 आणि 4 12 आणि 1 9 92 61 म्हणजे किती आला तर 92 61 हे काय आहे तर 21चा घन आहे. 92 61 छेदात आता 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 आणि हे 3 शून्य देऊन टाकायच्यावर वजा 1. आता 8000 वजा किती करायचे आपल्याला तर 9261 करायचे. मग 1261 बरोबर पी कंसात आता याच्यातून दिले तर 1261 उरणार आहेत छेदात 8000 जसे तसे वजा 1 करायचं आहे. त्यानंतर 1261 बरोबर पी वजा आता हे काय करायचं यांची हे सॉरी इथं लिहिलेलं आहे वजा बाकी तर झालेली आहे. त्यानंतर परत याचा काय होणार गुणाकार होणार. गुणायला 1261 छेद 8000. आता याचा काय होणार आहेत आता हे गुणाकारात आहेत मग याचा गुणाकार करून टाका. 1261 बरोबर पी 1261 छेद 8000. ओके. बसून टाकतो बघा. 1261 बरोबर पी 1261 छेद 8000. आता हे काय गुणाकारात आहे मग काय करायचा आणि ही एक संख्या झालेली आहे आता सोडवता येत नाही. ही एक संख्या आहे ही पण सोडवता येत नाही एकटी आहे. मग काय करायचं बरोबरचं चिन्ह आहे. मग काय करायचं 1261 छेदात पी 1261 छेद 8000. आता हे मला म्हटलेलं आहे खालचं कुठं जाते गुणाकारात जाते. मग 1261 गुणिला 8000 छेदात 1261 पी. मग 1261 एका 1261 मग काय 8000 एका 8000 मग किती लिहिलेलं आहे आपण 8000 छेद पी. आता यालाच कसं लिहितो आपण 8000 बरोबर पी. मग याचं उत्तर काय 8000 रुपये आहे. आला का लक्षात का सोडवला. ओके. मग आता यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघू. बघा आता शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न काय म्हणते दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 1050 होते तर मुद्दल किती आहे. तर बघा कसं सोडवायचं आहे तर सूत्र लावायचं आहे. CI बरोबर पी मोठ्या कंसात लहान कंस 1 अधिक आर छेद 100 लहान कंस पूर्ण घातांक n वजा 1. ओके. CI बरोबर पी वजा आता CI किती दिलेला आपल्याला तर 1050. ओके. 1050 कंसात 1 अधिक आर किती दिलेला आहे 10% छेदात 100 आणि किती आहे आपल्याजवळ 2 वजा 1. ओके. आता 1050 बरोबर पी कंसात आता 100 एका 100 आणि अधिक 10 म्हणजे 110 छेद 100 घातांक 2 वजा 1. ओके. मग 1050 बरोबर पी छेदात आता याचा काय होणार वर्ग काढा म्हणते ते 110 छेद 100चा वर्ग काढा. मग 110 छेद 100ला 2 वेळेस गुणाकार करा वजा 1. ओके. 1050 बरोबर आता 1010 कटला 1010 कटला म्हणजे 1110 गुणिला 11/10 वजा 1. ओके. आता 1050 बरोबर पी आता 11चा वर्ग 121 121 छेद 100 वजा 1. ओके. 1050 बरोबर आता 121 मधून 100 गेले बरोबर 21 छेद 100 होणार आहेत कंस. आता कंसाचा अर्थ काय होतो गुणाकार म्हणून पी गुणिला 21 छेद 100 होणार आहेत. नंतर 1050 त्यानंतर याला सोडवला तर पी 21 छेद गुणाकार केला जर पी गुणिला 21 छेद 100चा गुणाकार केला तर पी 21 छेद 100 होणार आहेत. त्यानंतर परत 500 भागीला किती करायची पी 21 छेद 100. ओके.
छेदात सगळं शेवटचा छेदात कोणता आहे 100 आहे तर ते गुणाकारात जाणार म्हणून 1050 गुणिला 100 छेद पी वजा पी आणि 21. आता काय करणार तर 21 ने 3 ने भाग देऊ आपण बघा किंवा 5 1 5 5 2 10 ओके 5 ने भाग देऊ तर बघा 21 पंजे 105 21 पंजे 105 50 उरलेले आहेत. त्यानंतर परत 50 1 50 आणि हे 3 शून्य देऊन टाका तर 50 वर 3 शून्य घ्यायला पी बरोबर 5000 रुपये आलेला आहेत. हा उत्तर आहे आपला. ओके म्हणजे दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षात चक्रवाढ व्याज जर 1050 रुपये होत असेल तर मुद्दल किती असणार ती 5000 रुपये मुद्दल असणार. आलं का लक्षात कसं काढलं आपण. ओके आता यानंतरचा जो प्रकार येणार आहे ते प्रकार 2 मधला उपप्रकार पहिला येणार आहे त्याचं नाव आहे अवघड प्रश्नांचा रक्कम किंवा अवघड प्रश्नांची पी कशी काढली जाते. ओके तर ते आपण घेणार आहोत पुढचा व्हिडिओ भाग 10 मध्ये. तर हे 4 प्रश्न तुम्हाला समजले का सांगा कमेंटमध्ये. जर काय अवघड वाटला असेल तर तुम्ही सांगू शकता. तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन केलेला आहे. हे आपला यूट्यूब चॅनल आहे. याला जरी तुम्ही सबस्क्राईब केला असेल तरी लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना. जर आवडला असेल तर नवीन व्ह्यूवर असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार. धन्यवाद. ऐका कुठे चुकलात कुठे चुकत आहात. आयुष्याची दिशा सापडत नाहीये. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अजूनही समजत नाही. MPSC ची तयारी कशी आणि कधीपासून करावी या किंवा यासारख्याच विविध विषयांवर सखोल मार्गदर्शनासाठी